फ्रेंड्स, वेलकम टू माय ध्वजा. काय तुम्ही गरोदर आहात आणि तुम्हाला खूप जास्त सर्दी खोकला झालाय तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? चला आपण या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. मी श्रेया शाह, आय एम अ चाइल्ड बर्थ एज्युकेटर. मी ऑनलाईन क्लासेस घेते फॉर एक्सपेक्टिंग कपल्स अक्रॉस द वर्ल्ड. तुम्ही जगात कुठेही राहत असलात आणि तुम्हाला गर्भसंस्कार, प्रेग्नन्सी, लेबर प्रिपरेशन, ब्रेस्ट फिडिंग, बाळाचं सॉलिड फूड इंट्रोडक्शन, बाळाचे टँट्रम्स, बाळाचं स्लीप ट्रेनिंग यापैकी काहीही शिकायचं असेल तर तुम्ही myध्वजा.com ला नक्की विजिट करा. मला तुम्हाला शिकवायला खूप जास्त आवडेल, कारण आम्ही ज्या हिशोबाने प्रेग्नन्सी आणि न्यू मदरहूडची जर्नी बघतो ही खूप जास्त स्पेशल आहे. आम्ही त्याला बियॉन्ड एक्सपिरियन्स ॲक्च्युली बघतो आणि ती आम्हाला तुमच्याबरोबर शेअर करायला नक्की आवडेल. चला आता पर्टिक्युलरली जाणून घेऊयात की तुम्हाला जर प्रेग्नन्सीत सर्दी खोकला झाला तर त्याच्या मागचे कारणं काय. प्रेग्नन्सीमध्ये तुमची इम्युनिटी ही ड्रॉप असते. इम्युनिटी म्हणजे काय? रोग प्रतिकारक शक्ती ही कमी झालेली असते, कारण तुमच्या बॉडीची अख्खी एनर्जी, अख्खा फोकस हा बाळाला दिलेला आहे. त्यामुळे बॉडीची सर्वात मोठी रिक्वायरमेंट काय? बाळ प्रायोरिटी आहे, आई प्रायोरिटी नाही आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, युजली खूप साऱ्या आया प्रेग्नन्सीत आपण जे काही खातो ते बाळाची वाढ होण्यासाठी खातो, बट ॲट द सेम टाईम जर काही न्यूट्रियंट्स कमी असतील तर ते बाळ तुमच्या बॉडीतून ते न्यूट्रियंट्स घेणार आहे. त्यामुळे आईला तसाही आतून थोडासा वीकनेस हा आलेला असतो. त्याच्यामुळे पण आई कोणतंही इन्फेक्शन लगेच कॅच करते. म्हणजे समजा जर तुमच्या अवतीभोवती कोणाला सर्दी खोकला ताप व्हायरल इन्फेक्शन असेल तर ते गरोदरबाई हे लगेच कॅच करते. म्हणजे मी घराबाहेर पडू नये का श्रेया? नाही, प्लीज तुम्ही घराबाहेर पडा, त्याचा कोणताही प्रॉब्लेम नाही. म्हणजे माझ्याकडे कित्येकही वेळा क्लासेसला लोक आलेली आहेत जेव्हा त्यांना सर्दी खोकला झाला होता, इन अ ग्रुप क्लास. अशा ठिकाणी मास्क वापरा तर त्याचा तुम्हाला फायदा होईल. पण एक्झॅक्टली सर्दी खोकल्यामुळे काय त्रास होतो? एकतर एक खूप मोठा डाऊट तुम्हाला असेल की मला खोकताना अगदी आतून खोकला येतोय आणि मला खोकला करताना 2 ड्रॉप शूला होतीये. इट्स व्हेरी कॉमन. युजली तुमची जर ब्लॅडर फुल असेल तर तुम्ही बाथरूम जेव्हा फुल असणार आहे आणि तुम्ही खोकताय तेव्हा खालचं स्पिंक्टरचा कंट्रोल सुटतो आणि तुम्हाला काही ड्रॉप शूला होऊ शकते. म्हणून गरोदरपणा जेव्हा सर्दी खोकला होतो आणि जर तुम्हाला खोकला येतोय असं वाटलं तर 2 हातांनी पोटाला धरून मग जर तुम्ही खोकला केला तर तुम्हाला जाणवेल की तुम्हाला कमी त्रास होतो. दुसरी गोष्ट, तुम्ही एखादी चौकोनी उशी जर पोटाच्या पुढे धरली, दाबायची नाही पोटावरती, पण नंतर जर तुम्ही खोकलात तर तुम्हाला थोडासा कमी त्रास होतो. कोरडा खोकला, ओला तुम्हाला कोणत्याही प्रकारचा खोकला होऊ शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही कोणतेही ओव्हर द काउंटर मेडिसिन डायरेक्टली घेऊ शकत नाही. आपण तुमच्या खोकल्यासाठी होम रेमेडीज पण डिस्कस करणार आहे, पण आत्तासाठी नाही. माझ्या मावशीच्या मुलीला दिलं होतं, ती पण प्रेग्नेंट होती, तेव्हा हे सजेस्ट केलं होतं. नाही, आमचे डॉक्टर आहेत ना, त्यांनीच आम्हाला औषध लिहून दिलं आहे, जनरली लिहून दिलं होतं. नाही, तुम्हाला प्रेग्नन्सी स्पेसिफिक जर तुमच्या डॉक्टरांनी औषध लिहून दिलेलं असेल तरच ते औषध तुम्हाला अलाउड आहे, अदरवाईज तुम्ही घेऊ शकत नाही. तिसरी महत्त्वाची गोष्ट, गरोदरपणात जेव्हा तुम्हाला सर्दी खोकला होतो तेव्हा तुम्हाला जाणवेल की तो सर्दी खोकला लगेच बरा नाही होत आहे. त्याला बरं व्हायला थोडेसे जास्त दिवस लागतात. हे पण अतिशय कॉमन आहे. हे कशामुळे होतं आहे श्रेया? खूप सिम्पल गोष्ट आहे. अगेन तुमची इम्युनिटी ही पिकला नाही आहे आणि तुमची जी ताकद आहे ती बाळाला बहाल केलेली आहे, बाळाला गिफ्ट केलेली आहे. त्यामुळे ती प्रायोरिटी नसल्यामुळे तुम्हाला असं जाणवतं आहे की तुम्हाला बरं व्हायला थोडेसे जास्त दिवस लागतात. येस, युजली प्रेग्नन्सीत झालेला सर्दी खोकला बरा व्हायला तुम्हाला जवळजवळ 1.5 ते 2 आठवडे लागू शकतात. म्हणून प्लीज टेन्शन घेऊ नका, इट्स ॲब्सोल्युटली नॉर्मल. आता जाणून घ्या तुम्ही कोणते घरगुती इलाज करू शकता. आलं किसून त्याचा रस काढून जर तुम्ही अर्धा चमचा रस सकाळी घेतला तर त्याने तुम्हाला सर्दी खोकल्याला बऱ्यापैकी मदत होते. दुसरी महत्त्वाची गोष्ट, मध. जर तुम्ही मध किंचित अर्धा चमचा घेतलं, प्लीज ते मध मार्केट बेस्ड असं नाही पाहिजे की ज्याच्यात खूप सारे शुगर ॲडेड आहे. म्हणून प्लीज मध घेण्याच्या आधी त्याच्या मागचे इन्ग्रेडियंट्स वाचा. तर त्याचं आर्टिफिशियल शुगर ॲडेड असेल, मेल्टेड डेक्स्ट्रॉन, त्याच्यानंतर मॅपल सिरप, त्याच्यानंतर शुगर, हे सगळे साखरेचीच वेगवेगळी नावं आहेत. सुक्रोज, फ्रक्टोज, हे सगळे साखरच आहेत. यापैकी काही असेल तर ते हनी किंवा मध तुमच्यासाठी ओके टोकेने. प्युअर मध जर तुम्हाला मिळालं तर त्याचा अर्धा चमचे चाटण केल्याने कफ बरं व्हायला बऱ्यापैकी मदत होतं. तिसरी महत्त्वाची रेमेडी, एक पातेलं घ्या, त्याच्यात पाणी टाका आणि त्याच्यात पत्ता गोबी जी आपली असते किंवा कॅबेज त्याला बारीक चिरून टाका आणि त्याची वाफ घ्या. त्याने तुम्हाला खूप लवकर बरं वाटेल. चौथी महत्त्वाची रेमेडी, तुम्ही लोक ब्लॅक टी
मग ते पाणी घ्यायचं आहे, त्याच्यात चहापत्ती टाकायची, साखर टाकायची आणि त्याला उकळायचं आहे, त्याच्यात दूध नाही टाकायचं आहे. आणि या ब्लॅक टीच्या तुम्हाला सहन होतील तेवढ्या तुम्हाला गुळण्या करायच्या दिवसातून 2 ते 3 वेळा. ह्याने तुम्हाला कफ कोल्ड बरं व्हायला बऱ्यापैकी जास्त मदत होईल. शिवाय आम्ही झेंडू बाम वगैरे ह्या ज्या गोष्टी असतात, जे मलम मिळतात मार्केटमध्ये, ते लावू शकतो का? यस, तुम्ही लावू शकता. फक्त प्रेग्नन्सीमध्ये तुमची स्किन थोडीशी सेन्सिटिव्ह असते, म्हणून थोडी काळजी घ्या आणि मग तुम्ही ती गोष्ट लावू शकतात. हे झाले तुमचे गरोदरपणात सर्दी खोकला होण्याची कारणे, त्याचे उपाय आणि त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता ते आता आपण जाणून घेणार आहे. तुम्हाला प्रिफरेबली जर माहिती असेल की मी गर्दीच्या ठिकाणी चालली आहे, जिथे लोकांना सर्दी खोकला लागलं मला कळणार नाही, प्लीज अशा ठिकाणी मास्क घाला. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जेव्हा तुम्ही हॉस्पिटलला जाताय तेव्हा जमलं तर मास्क घाला. तिसरी महत्त्वाची गोष्ट, जर तुमच्या समोर कोणी बदाबदा खोकत असेल तर प्लीज त्यांच्यापासून थोडेसे लांब राहा. अगदी घराच्या आतमध्येच कोणाला सर्दी खोकला झाला असेल तर प्लीज त्यांना पुश करा की त्यांनी थोडी लवकर जर औषधं घेतली तर त्याचं स्प्रेडिंग जरा कमी होईल. आणि 5वी, ॲक्सेप्ट करा जर चुकून माकून तुम्हाला झालं. आयडियली माझ्या अनुभवानुसार प्रत्येक गरोदर पहिला ॲटलिस्ट एकदा तरी मोठ्या लेवलला सर्दी खोकला होऊन जातो प्रेग्नन्सीत, आणि यस, तो थोडासा तर त्रास देतो. आणि शेवटची एक गोष्ट, तुम्हाला जर प्रत्येक वेळा खोकताना थोडंसं 2 ड्रॉप बाथरूमला जर होत असेल तर तुम्ही पॅन्टी लायनर यूज करू शकता, कारण तो ओलावासारखा खालच्या भागाला नाही लागला पाहिजे. तर पॅन्टी लायनर यूज करा आणि दर थोड्या वेळानंतर तो पॅन्टी लायनर बदलून टाका. झालं तुमचं काम. या काही बेसिक गोष्टी आहे ज्या तुम्ही लक्षात ठेवा. आणि प्लीज लक्षात ठेवा, प्रेग्नन्सी हा आयुष्यातला खूप महत्त्वाचा क्षण आहे आणि त्याला एका ब्युटिफुल वेनेच बघितलं गेलं पाहिजे. बघत राहा मराठी व्हिडिओ दर मंगळवार आणि शुक्रवारी तुमच्याच आपल्या मायदुजा चॅनलवरती. जर तुम्हाला हे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला कळवा तुम्हाला हा पर्टिक्युलर व्हिडिओ कसा वाटला. हॅव अ ग्रेट टाईम अँड बाय.